नमस्कार, कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्याशी काही रेसिपी शेअर नाही करणार आहे, एक मज्जा शेअर करणार आहे। हे पहा, आम्ही चौघी बहिणी ट्रेनमधून चाललो आहे। आता ट्रेन बघितल्यानंतर लहान मुलांना आपण म्हणतो ना मामाच्या गावाला जाऊया वगैरे, किंवा लहान मुलं म्हणतात मामाच्या गावाला जाऊया, तसंच आम्ही ज्येष्ठ नागरिकसुद्धा म्हणू शकतो ना की मामाच्या गावाला जाऊया। त्याचप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिक मामाच्या गावाला चाललोय। माझ्या मामाचं गाव बेळगावला आम्ही जातोय। हे पहा, आम्ही चौघी बहिणी आता नाश्ता करणं चाललेलं आहे आणि मामाच्या गावाला जाताना लहान मुलं जेवढी खुश असतात तेवढेच आम्ही ज्येष्ठ नागरिकही खुश आहोत। किती आनंद भरलाय बघा त्यांच्या चेहऱ्यावर, खूप मजेत आहेत। चला तर मग आता बेळगाव स्टेशन आलं, गाडीतून आम्ही उतरलो। आता तुम्हाला पुढे ऐकायला मिळेलच किती खुश आहेत ते। हे पहा, तुम्ही ऐकलंच असेल किती खुश आहे ज्येष्ठ नागरिक आपल्या मामाच्या गावाला जायला। बेळगाव मी म्हटलं, पण आता सध्या नाव आहे त्याचं बेळगावी। हे पहा, ही ट्रेन आहे, या ट्रेनमधून आम्ही आलो होतो। आता आपण स्टेशनच्या बाहेर जाऊया। स्टेशनच्या बाहेर जाऊन स्टेशनचा परिसर बघूया कसा आहे ते। चला तर मग बाहेर जाऊया आपण। किती खुश आहेत बघा ज्येष्ठ नागरिक। हा पहा, स्टेशनचा परिसर किती सुंदर आहे। बेळगावी स्टेशन ह्या आधी एवढं सुंदर नव्हतं, आम्ही पहिल्यांदा हे पाहिलं। खूप सुंदर केलंय स्टेशन हे। आम्ही जवळ 30-35 वर्षांनी आलो इथे। चला तर आता मामाच्या घरी जाऊया। हे आमचं आजोळ मामाचं घर। हा किती मोठं आहे ते, लांबच्या लांब तुळशी वृंदावन केवढ्या लांब दिसतंय। हा वरांडा आहे, इथे आम्ही भरपूर खेळत होतो। आणि आता तुम्हाला हे घर केवढं मोठं आहे ते दाखवतो। एक एक खोल्या, किती खोल्या आहेत ह्या घराला ते दाखवतो आम्ही। पहा, इकडे एक खोली आहे आणि हे माझघर म्हणतात, माझघर सोफा, आणि आता सध्याच्या आपल्या भाषेत म्हणजे हॉल आहे हा त्या घराचा। इथे आम्ही भरपूर खेळत होतो, खूप आठवणी आहेत आमच्या या घरात, त्याच्यामुळे आम्ही आलो आहोत। पहा, ह्या आमच्या मामी आहे। तुम्ही म्हणाल आता मामाच्या घरी आलात, मामा कुठे? नाही, ह्या मामांचं 3-4 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्या मामी एकट्याच असतात त्या घरात। हे पहा, हे देवघर आहे। तिकडून पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला एक घर आहे, तो एक रूम आहे। शिवाय इथे उजव्या हाताला एक स्वयंपाकघर, कॉमन स्वयंपाकघर होतं। आधी 3 ते 4 फॅमिलीज एकत्र राहत होते। इथे सुद्धा एक रूम आहे। आणि इथे डाव्या हाताला बाथरूम आहे। बाथरूम म्हणजे आपण गावच्या साईडला म्हणतात न्हाणीघर, ते न्हाणीघर आहे। इथे बंब आहे, इथून आता बाहेर पडायचा दरवाजा आहे। तो दरवाजा पहा केवढा खाली आहे, खूप बुटका आहे दरवाजा। माझा कॅमेरा वरती गेला, पहा मला केवढं खाली वाकून जायला लागतं। आणि हे तुळशी वृंदावन तर भरपूर जुनं आहे, बरेच वर्ष झालं, आम्ही अगदी लहान असल्यापासून आहे तिथेच आहे। आणि जुन्या नळ्याच्या कौलाचं घर आहे हे। आणि इथे एक छोटीशी विहीर आहे। हे थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे।
हे पहा, ही विहीर आता सध्या कोणी त्याचा वापर करत नाही, त्याच्यामुळे त्या विहिरीला अशी जाळी लावलेली आहे. ती पहा, अशी जाळी लावलेली आहे त्याला. त्यानंतर इथे डोण आहे, ह्याला डोण म्हणतात. इथे कपडे धूत वगैरे होते, पण आता सध्या ते यूजमध्ये नाही आहे. आणि त्याच्यानंतर पुढे सगळी फुलझाडच आहेत. आणि ही फुलझाडं आम्ही लहानपणापासून आहेत तशीच बघतोय, तेवढीच घनदाट आहेत फुलझाडं, सुंदर आहेत. कसं थंड वाटतं, एवढा दुपार एवढी होती तरी पण आम्हाला खूप छान वाटलं तिकडे फिरायला. आणि हा व्हिडिओ दाखवायचा हेतू हाच आहे, गावाला आल्यानंतर आपल्याला किती फ्रेश वाटतं, किती छान वाटतं. आणि ते पण आपल्या मामाच्या गावाला म्हटल्यावरती मग कोणाला आवडणार नाही. पहा किती मोठी जागा आहे. मी काही शेवटपर्यंत गेले नाही. असं आपल्याला एवढी मोठी जागा आजकाल मुंबईमध्ये पाहायला मिळेल का? किती सुंदर जागा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा नक्कीच वाटेल आपण सुद्धा मामाच्या गावाला जाऊया. खरंच जाऊन बघा, खूप मजा वाटते, मजा येते आणि आपल्याला खूप आनंद मिळतो त्यामध्ये. आणि मी आधी शॉर्ट्समध्ये 6 पार्ट्समध्ये व्हिडिओ टाकला होता सुट्टी निमित्त, धमाल मस्ती, त्यातलाच हा पार्ट आहे. पण मला असं वाटलं हा मोठा व्हिडिओ बनवावा म्हणून बनवला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पुढे येतच राहणार आहे, रेसिपी पाहायला विसरू नका. धन्यवाद.